जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। नमस्कार स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ। मी सुनीता राजपूत आपल्या स्वामीओम चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करत आहे। मागे सोनलताईंनी एक आपण व्हिडिओ टाकला होता सोनलताईंचा, त्या आज स्वामी प्रकट दिनापासून एक स्वामींच्या वेगवेगळ्या कथा आपल्याला सांगणार आहे। आणि हे आपल्याला कुठलेही ग्रंथ वाचायला जमत नाही, तर स्वामी राजा नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यातल्या कथा सोनलताई स्पेशल आपल्यासाठी घेऊन येत आहेत। तर कृपया ह्या कथा सगळ्यांनी ऐका आणि स्वामी राजा ग्रंथाचं पारायण केल्यासारखं होईल, याचा लाभ सगळ्यांनी घ्या। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्त हो, आज आपण पुन्हा आपल्या श्री स्वामी राजा या ग्रंथातील प्रकरण 14 गोष्टी रूपाने ऐकणार आहोत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। पुण्याचे प्रसिद्ध वेदांती माटेबुवा हे महाराजांचे मोठे भक्त होते। ते जमेल तेव्हा अक्कलकोटला येऊन दत्तरूप स्वामींच्या सानिध्य वास्तव्य करीत। ते उत्तम कीर्तनकारही होते। वेदांतासारख्या गहन विषयाचे ते उत्कृष्ट प्रतिपादन करीत। अशिक्षितांपासून विद्वानांपर्यंत सर्व श्रोते त्यांच्यावर खुश असायचे व कीर्तनास खूप गर्दी व्हायची। हे रामकृष्ण बुवा माटे पुराणही रसाळपणे सांगायचे। त्यांनी एकदा अक्कलकोटास भागवत सप्ताह केला, तेव्हा नित्य सतत भ्रमण करणाऱ्या श्री स्वामी समर्थांनी 7 दिवस एका ठिकाणी बसून ते श्रवण केले। हे मोठे आश्चर्य होते। कित्येक लोक कुतूहलाने कित्येक दिवस या संबंधी बोलत होते। रामकृष्ण बुवा माटे यांची भक्तियुक्त रसाळवाणी कौतुकाचा विषय झाली होती। मालोजी राजांच्या अनुज्ञेने माटेबुवांची कीर्तने खास बागेत आयोजित केली होती। खास समर्थांसाठी उंच शानदार सिंहासन तयार केले गेले। विषय होता नवविधा भक्ती। श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पाद सेवनम, अर्चनम वदनम दास्य, सख्य मात्मनिवेदनम। खास बागेत खूप गर्दी झाली होती। लाल चुटूक पगडी, करवती काठी धोतर आणि खांद्यावर जरीपट्टीचे झोकदार उपरणे। दुबोटी गंध लावलेले माटेबुवा म्हणजे प्रत्यक्ष दरबारातले तोलामोलाचे भाट वाटत होते। त्यांचे व्यक्तिमत्व प्रथम दर्शनी श्रोत्यांवर छाप पाडून जात होते। त्यांचा निरूपणाचा विषय होता चौथी भक्ती, पादसेवन भक्ती। वास्तविक विद्वत्ता अगर पांडित्य जास्त असले की माणसाच्या मनातला भक्तिभाव कमी होतो, तत्वविचार उणावतो व भल्या भल्यांशी वादविवाद करण्याची उर्मी उफाळून येते। पण याच पंडितांना जर सत्पुरुषाचा सहवास लाभला तर त्यांच्या ज्ञानगंगेला योग्य वळण मिळते। त्यांची विद्वत्ता बोधवृत्तीकडे वळते। ही सद्गुरूंचीच कृपा त्यांच्या ज्ञानाचे सार्थक करते।
रामकृष्ण बुवा माटे वेदांती तर होतेच, पण त्यांच्यावर स्वामी समर्थ महाराजांचा वरदहस्त होता. आणि आज तर काय, प्रत्यक्ष सद्गुरूंची उपस्थितीच होती. त्यामुळे कीर्तनरंग भक्तीने चिंब भिजला होता, नवे नवे ओथंबला होता. संत कबीराचे पद बुवा म्हणत होते, कोण बतावे बाट गुरु बिन, भ्रांति की बड़ी नदिया बीच मो अहंकार की लाट, काम क्रोध दौ पर्वत ठाड़े लोह मोह सांगात, कहत कबीरा सुनो भाई साधो क्यों तरना यह घाट. बुवा खुलासेवार निरूपण करत होते. दुर्लभ असा माणूसजन्म सार्थक करायचा असेल तर योग्य वाटाड्या पाहिजे. हा भवसागर एवढ्या बिकट आणि अफाट आहे की योग्य नावेशिवाय आणि समर्थ नावाड्याशिवाय हा भवसिंधू पार होणे शक्य नाही. हा विषय प्रतिपादन करताना छोटे छोटे चुटुकले सांगून लहान लहान सुटसुटीत नित्याच्या परिचयातले दृष्टांत देऊन विषय खुसखुशीत करीत होते. होता होता त्यांच्या स्वरात एकदम आर्तता जाणवू लागली. ते भावपूर्ण होऊन म्हणाले, सद्गुरू हा योग्य नावाडी आहे असं कबीरदास सांगतात, पण लोक हो, या भवसागरातून कोणते चरण आम्हाला पार करतील ही तीव्र आस आहे, मनाची तळमळ आहे. ते चरण पाहायला मन आसुसले आहे. हे बुवांचे स्वर ऐकताच सिंहासनाधिष्ठित श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपला सव्यचरण खाली सोडला. ये हृदयीचे ते हृदयी कळले, जणू शब्दांविन संवाद झाला. रामकृष्ण बुवा देहभान विसरून पुढे झेपावले व धावत जाऊन सद्गुरुचरण पोटाशी आवळून धरला. त्या क्षणी आलेली अनुभूती विलक्षण प्रत्यय देणारी होती. देहमनाचा ताप क्षणात ओसरला व आनंदाचे डोही तरंगत असल्याचा त्यांना भास झाला. त्यांनी हात उंचावून श्रोत्यांना मोठ्या विश्वासाने सांगितले, लोक हो, आपण अत्यंत भाग्यवंत आहोत. हे श्री स्वामीचरणच आपल्याला भवसागरातून तारून नेणार आहेत. महाराजांनी आता वामचरण खाली सोडलेला पाहताच बाळप्पा झडप घातल्याप्रमाणे पुढे झाले व आपल्या हृदयाशी ते श्रीचरण कवटाळले व त्यांना त्या क्षणी कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. निरूपणाने आर्द्र झालेले मन चरणस्पर्शाने मोहरले. त्यांना वाटले, मी याचसाठी केला होता अट्टहास. कुटुंब सोडले, गाव सोडला, पण आज त्याची योग्य सांगता झाली. सद्गुरू चरणांचा अलभ्य लाभ मला झाला. वेदांती माटेबुवा म्हणत होते, श्रोते हो, तो प्रश्न असा निर्माण होतो की संत सत्पुरुष कुणाला म्हणावे, कारण शेवटी संतचरणच आपल्याला पैलपार नेणार आहेत असे संत सांगतात. पण समाजात तत्वशून्य, दांभिक, निष्क्रिय माणसे मात्र या चरणस्पर्शांची स्वार्थासाठी अपेक्षा करतात. आपला आळशीपणा, बुद्धिशून्य बावळटपणा म्हणजे भक्ती असे समीकरण मांडतात व संतांच्या लोकोत्तर कार्याचे क्रूर विडंबन करतात. हे पहा, तुकोबाच म्हणतात, चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे. एका ठिकाणी तर ते म्हणतात, भक्ती म्हणजे सुळावरील पोळी,
क्षेत्र कोणतेही असो, मग तो प्रपंच असो की परमार्थ असो, यात तपश्चर्या असावीच लागते. त्याशिवाय पदार्पण करण्याची हौस एकदा पूर्ण झाली की त्या क्षेत्राचे क्षेत्रपण जाते. अहो, सत्पुरुषांची भेटी होण्यासाठी पूर्व तपश्चर्या, व्यासंग, चिंतन, मनन करायलाच हवं. त्याशिवाय या आनंदाचा ठेवा जवळ असूनसुद्धा दिसत नाही, जाणवत नाही, जवळ करण्याची बुद्धी होत नाही. कीर्तन उत्तर रात्रीपर्यंत रंगले. श्रोत्यांना आज भरपूर पाथेय मिळाले. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल करीत मंडळी घरोघर परतली. ब्रह्मनिष्ठ वामनबुवा लोकांना सांगत होते. माटेबुवा म्हणाले, ते तंतोतंत बरोबर आहे. मी नुकताच द्वारका यात्रेला गेलो होतो. तेव्हा जुनागड शहरापासून 2 मैलांवर गिरनार पर्वत आहे, तेथेही गेलो होतो. हे सद्गुरू दत्तात्रयांचे उत्तम वसतिस्थान आहे. या उंच व विस्तीर्ण पर्वतावर योगी, सिद्धपुरुष, महात्मे यांची वस्ती आहे. शिवाय अनेक लोक तेथे सेवार्थ राहतात. एकाने विचारले, हो, पण पुढे काय झाले? वामनबुवा म्हणाले, माझा तेथे 15 दिवस मुक्काम होता. गोमुख कुंडाच्या पलीकडे जवळच सेवादास योगी पुरुषांचे वास्तव्य आहे. ते दत्त महिमा सांगता सांगता म्हणाले, जे सध्या अक्कलकोटला योगीराज सिद्धपुरुष आहेत, ते प्रत्यक्ष दत्त अवतार आहेत. हे कशावरून? असे म्हणत त्यांनी शंका उपस्थित केली. तर त्यांची माझी ही गिरनारवर भेट झाली होती. योगमार्गात मला जी शंका होती ती त्या थोर पुरुषाने निरसन केली. स्वअनुभवातून कोठे न झालेले समाधान मला मिळाले. पुढे वामनबुवा सांगत होते, श्री स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी मी लगोलग येथे आलो. माझ्या मनी अखंडपणे स्वामींचेच मनन होते, चिंतन चालले होते. स्वामींचा जप चालू होता. मनाला जणू तो व्यासंगच लागला होता. तेथेच मला कळलेली हकीकत ऐका, म्हणजे तपश्चर्येची महती आपल्या लक्षात येईल व तपश्चर्येमुळे श्री दत्तगुरूंची कृपा कशी लाभते ते कळेल. हां, सांगा. असा अनुभवजन्य हकीकती ऐकणे म्हणजे प्रत्यक्ष सद्गुरूंचे स्तवनच म्हणायला हवे, एक निष्ठावंत गृहस्थ म्हणाले. वामनबुवा सांगू लागले, हिमालय पर्वताच्या पायथ्याशी एक संन्यासी तपश्चर्येला बसला होता. जवळजवळ 3 तपे त्याचे तपाचरण चालू होते. निराहार राहून ही उग्र तपश्चर्या केवळ श्री दत्तात्रयांचे सगुण साकार रूपात दर्शन व्हावे या हेतूने चालली होती. 36 वर्ष एखादी गोष्ट सातत्याने न कंटाळता, आळस न धरता निष्ठापूर्वक करणे ही सामान्य सोपी गोष्ट नाही. पण पुढे मात्र त्या संन्यासी महोदयांना निराशेने घेरले. अर्थात त्यांनी भगवंताला दोष दिला नाही. ते मनोमनी म्हणायचे, माझे गतजन्मीचे महापाप आहे, म्हणून इच्छापूर्ती होत नाही. अत्यंत निराशेने व्याप्त असलेल्या त्याला स्वप्न पडले. हिमशिखरावर एक घनदाट आम्रवृक्ष आहे. त्यालगत असलेल्या गुहेत श्री दत्त महाराजांचे वास्तव्य आहे.
अमृतवेळी पडलेले हे स्वप्न आणि आलेली जाग दोन्ही त्याला शुभप्रद वाटली आणि लगेचच तो मोठ्या आतुरतेने त्या हिमशिखरांकडे निघाला. अत्यंत कडाक्याची थंडी, वादळ, वारे, बर्फ, प्रपात, पण त्याने त्या कशालाच जुमानले नाही. ईश्वर दर्शनाची ओढ अत्यंत तीव्र असल्याने अनंत अडचणी पार करीत तो इच्छित स्थळी पोहोचला. मात्र तेथील दृश्य पाहून तो थरथर कापू लागला. भीतीने त्याची बोबडी वळाली. त्या गुहेजवळ 2 तगडे वाघ बसले होते. ते त्याच्याकडे पाहून गुरगुरू लागले आणि एकाएकी ते दोघे डरकाळी फोडू लागले. त्याची ही गर्भगळीत अवस्था पाहून तेथे आपले हे नृसिंहभान गुरुदेव प्रकट झाले व हसून म्हणाले, "अरे, इतके उग्र तप करतोस तरी देहासक्ती गेली नाही? आपल्या प्राणावर एवढा मोह?" भीमराव म्हणाले, "कोण? आपले श्री स्वामी समर्थ तेथे प्रकट झाले का?" "होय, हेच स्वामी बरे." त्यांनी संन्याशाची सत्व परीक्षा पाहिली. त्या गुहेच्या तोंडाशी स्वामी समर्थांच्या जागी त्याला 3 शिरे 6 हात असलेली श्री दत्तात्रयांची साक्षात मूर्ती दिसू लागली. त्याच्या तपश्चर्येची ही अशी मनोज्ञ सांगता झाली. पुढे एक जिज्ञासू म्हणाला, "आपण ब्रह्मनिष्ठ आहात. आपण माझ्या शंकेचे निरासन करू शकाल. एकच व्यक्ती एका वेळी अनेकांना अनेक ठिकाणी दिसते, हे कसे काय? समर्थ रामदास स्वामी एका वेळी 11 ठिकाणी लोकांना दिसले असं म्हणतात. हे आपले स्वामी समर्थसुद्धा लोकांना गिरनार पर्वतावर दिसतात. तर कुणी म्हणते आम्ही त्यांना जगन्नाथपुरीला पाहिले. कुणाला ते कलकत्त्यात भेटले, तर कुणाला ते उत्तरेत विहार करताना दिसले. हे असे कसे काय?" तेथे असलेले योगाचे अभ्यास करणारे विश्वनाथ म्हणाले, "त्यासाठी योग ह्या विषयाचे ज्ञान हवे. अहो, हे आपले पंचमहाभूतात्मक शरीर, पण योग्य अभ्यासाने निर्माण होणारे सामर्थ्य प्रचंड आणि अद्भुत असते. भौतिक परमाणूंच्या सामर्थ्याहून ते कितीतरी पटीने अधिक असते. कारण योगज सामर्थ्य हे चैतन्य परमाणूंचे असते. म्हणूनच ते जड परमाणूंपेक्षा अधिक व अतर्क्य असते." वामनबुवा म्हणाले, "विश्वब्रह्मांडातील सर्व शक्तिस्तोत्र पिंड देहात बीजरूपाने असतोच. म्हणून म्हणतात ना, पिंडी ते ब्रह्मांडी. तो शक्तिस्त्रोत योगाभ्यास जलाने अंकुरित झाला म्हणजे त्यातून प्रकट होणाऱ्या शक्तीला कोणतीही सीमा राहत नाही." गंगाधर म्हणाले, हां, म्हणजे ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, जठराग्नी प्रज्वलित केला, रेड्यामुखी वेद वदविला वगैरे चमत्कार नव्हेत तर. छे, ते माऊलींचे योग सामर्थ्य होते. इतकेच काय, योगी चांगदेव वाघावर बसायचे, सर्प चाबूक हातात घ्यायचे. शिवाय विसोबासुद्धा योगाभ्यासी होते. ते मुक्ताईप्रमाणे आकाशात विहार करू शकायचे. म्हणून तर त्यांना माऊली खेचर म्हणाली. ख म्हणजे आकाश आणि चर म्हणजे विहार करणारा. हां, याच सामर्थ्याने योगी पुरुष अनेक शरीरे धारण करतात. ती त्यांची सामर्थ्य सिद्धी असते.
पण सिद्धीसुद्धा सवंग न करण्याची बुद्धी योगी पुरुषाजवळ असायला हवी, नाहीतर त्याची पातळी ढळते, अहंकार पोचतो व त्याची प्रगती खुंटते. भगवान दत्तात्रयांबद्दल म्हणालात, ते सदा संचारी होते. आपल्या भारतवर्षात सर्वत्र दत्तस्थाने आहेत व अनेकांना प्रत्यक्ष दत्तदर्शन नित्य होते. हे या योग माध्यमातूनच शक्य असेल. तेथे असलेल्या गोदाबाई नमस्कार करून म्हणाल्या, आपल्या देवाचा नित्यनेम म्हणजे माहूरगडी निद्रा, काशी क्षेत्री स्नान व कोल्हापुरी भिक्षा. आता ही सर्व स्थाने आपल्या दृष्टीने किती दूर दूर आहेत पहा ना. पायी तीर्थयात्रा करणारे गोसावी म्हणाले, माझा अनुभव ऐकता का? चोळप्पा म्हणाले, हो हो, सांगा ना. तुमचा अनुभव म्हणजे साक्षात प्रसाद आहे. मी समक्ष त्यावेळी तेथे होतो ना. पुढे गोसावी म्हणाले, मला पदयात्रा करण्याचा अत्यंत छंद होता. वास्तविक मी तेव्हा जलोदरासारख्या दुर्धर आजाराने पछाडलेलो होतो. पण तीव्र इच्छा व चांगली प्रकृती, त्यामुळे मी यात्रा करीत राहिलो. रोग बळावला की थांबावे, थोडे औषध पाणी करावे व उतार पडला की पुन्हा आगेकूच करावी, असे चालले होते. मी अक्कलकोटला येऊन पोहोचलो. स्वामींची कीर्ती कानी पडली होती म्हणून त्यांच्या दर्शनास गेलो. पुढे द्वारकेला जाण्याचा माझा संकल्प होता. मी दर्शनासाठी पुढे गेलो, मात्र समर्थ एकदम म्हणाले, अरे, तुझी द्वारकाधीश श्रीकृष्णाच्या दर्शनाची इच्छा लवकर पूर्ण होईल बरे. हे ऐकताच मी आश्चर्यचकित झालो. माझ्या मनीचा हेतू स्वामींना कसा कळला? गाणगापूर मुक्कामी मला कळले होते की स्वामी प्रत्यक्ष भगवंत आहेत. त्याची मलाही प्रचिती आली. ती अशी, महाराज लगेच हिंदी भाषेत म्हणाले, माझ्यापाशी तुझे काय काम? जा, पलीकडे कडुलिंबाचे झाड आहे, त्याची पाने खा. भारावल्याप्रमाणे मी त्या लिंबाची पाने खाल्ली. पण पाने कडू नसून गोड होती. मलाच नव्हे तर ह्या चोळप्पांना आणि इतर अनेक सेवेकऱ्यांना मोठे आश्चर्य वाटले. द्वारकेला जाण्याचा विचार तूर्त लांबणीवर टाकून मी स्वामी महाराजांच्या सेवेला इथेच राहण्याचे ठरवले व त्या लिंबाच्या पानांनी मी पूर्ण रोगमुक्त झालो होतो. चोळप्पा म्हणाले, पुढची हकीकत तर फारच ऐकण्यासारखी आहे. पुढे गोसावी म्हणाले, जणू माझी सेवा समर्थ चरणी रुजू झाली होती. पांडुरंग सोनाराने महाराजांसाठी टपोऱ्या मोत्यांचे कुंडल तयार केले होते. ते महाराजांना घातले. गळ्यात स्फटिक मण्यांची माळ होती. सुंदर केशरी गंध भक्ताने लावले होते. आधीच गौरवर्ण तेजपुंज असणारे स्वामी महाराज अधिक मोहक दिसत होते. दर्शनाला बरीच गर्दी झाली होती. मी थोडा लांब उभा राहून स्वामींचे हे मनोहर रूप न्याहाळीत होतो. तर काय, महाराजांच्या जागी मला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांचे दर्शन घडत होते. मी डोळे चोळून पुन्हा पुन्हा पाहत होतो. चतुर्भुज, श्यामसुंदर, पितांबरधारी इष्टदेवतेला पाहून मी आनंदविभोर होऊन नाचू लागलो. माझी मनोकामना पूर्ण झाली. आता हे अक्कलकोट
म्हणजेच माझी द्वारकापुरी आहे. आणि स्वामी समर्थ महाराज माझे मुकुंद, मुरारी, केशव, श्रीकृष्ण गोविंद आहेत. स्वामी भक्त हो, अशा प्रकारे ही कथा इथे समाप्त झाली आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.